श्री स्वामी समर्थ. आज आपण दररोज वापरात येणाऱ्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा खास टिप्स पाहणार आहोत. 1. उष्णतेमुळे जर तोंडामध्ये मोठमोठे छाले पडले असतील, तोंड आले असेल तर एका केळाची पेस्ट करून त्यामध्ये 1 चमचा मध घालून खाल्ल्याने लवकर छाले बरे होतात. 2. रोज आपल्या आहारामध्ये 1 चमचा तरी तीळ खायला हवे. असे केल्याने 1 महिन्याच्या आत हाडे मजबूत होतात. 3. बीटचे सेवन केल्याने वजन आणि रक्तदाब नियंत्रणात राहते. 4. जांभूळ खाल्ल्याने कर्करोग टळतो आणि शुगर नियंत्रणात येते. 5. घोरण्याच्या त्रासाला कंटाळा असाल तर साजूक तूप गरम करून 1 ते 2 थेंब नाकात सोडल्याने घोरणे बंद होते. 6. कापूर हा हवेच्या संपर्कात आल्यानंतर हळूहळू बारीक व्हायला लागतो आणि संपतो. असे होऊ नये म्हणून कापराच्या डबीमध्ये थोडे तांदूळ घालून ठेवावेत. 7. सुकं खोबरं, खारीक बारीक करून त्यामध्ये गूळ घालून दररोज याचे सेवन केल्याने गुडघेदुखीचा त्रास कधीच होत नाही. 8. स्त्रियांमध्ये कंबरदुखीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे यावर आपण घरगुती असा रामबाण उपाय पाहूयात. ओवा हलका गरम करून दिवसातून 3 चमचे याचे सेवन करावे. काही दिवसातच कंबरदुखीपासून आराम मिळतो. 9. रिकाम्या पोटी सकाळी कोमट पाण्यामध्ये तुळशीची पाने टाकून प्यावे. पित्ताचा त्रास कमी होतो. 10. सर्दी कफ झाला असेल तर गरम पाण्यामध्ये तुळशीची पाने टाकून उकळावे व त्या पाण्यामध्ये 4 थेंब निलगिरीच्या तेलाचे टाकून वाफ घ्यावे. सर्दी नक्कीच कमी होते. 11. जायफळ व सुंठ यांचा लेप देखील कपाळावर तसेच छातीला लावल्याने सर्दी कमी होते. 12. रात्रभर पाण्यामध्ये हरभरे भिजवून सकाळी ते खावेत. यामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण होते तसेच स्नायू मजबूत होतात. 13. सायंकाळी 5च्या दरम्यान फुटाणे खावे. वजन नियंत्रणात राहते. 14. केस दाट लांब काळेभोर होण्यासाठी मेहंदी भिजवताना एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये 2 चमचे चायपत्ती, 1 चमचा कलौंजी, 2 चमचे मेथी तसेच मूठभर कढीपत्त्याची पाने घालून अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत उकळवा व नंतर या पाण्यामध्ये मेहंदी भिजत घालताना 2 चमचे आवळा पावडर घालून व्यवस्थित मेहंदी भिजवून घ्यावी. मेहंदी लावल्यामुळे केस ड्राय होतात, म्हणून दुसऱ्या दिवशी मेहंदी लावताना त्यामध्ये 1 अंड फोडून घाला. यामुळे केस एकदम सिल्की बनतात. तसेच कंडिशनर लावायची गरज भासत नाही. 15. दररोज बदाम खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, वजन आटोक्यात राहते तसेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो. 16. टोमॅटोचे सूप पिल्याने वजन आटोक्यात राहते व टोमॅटोचे सूप हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. 17. बाजरीची भाकरी दुधामध्ये चुरून खाल्ल्याने शरीर मजबूत व तंदुरुस्त बनते. 18. दररोज सकाळी चिमूटभर हळद घालून कोमट पाणी पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते. 19. शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण तसेच प्रोटीन वाढवण्यासाठी आहारामध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा वापर करावा. 20. दररोज आहारामध्ये 1 काकडी खा. तुम्हाला कधीच व्यायामाची गरज भासणार नाही. 21. कमी पाणी पिल्यामुळे ओठ काळे पडतात तसेच चेहरा देखील सुकल्यासारखा दिसतो व चेहऱ्यावर तेज दिसत नाही. 22. खोकला असेल किंवा दुखापत झाली असेल तर कोमट दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून प्यावे. नक्कीच आराम मिळतो. 23. सकाळी अनुशापोटी 1 लसणाची पाकळी खाल्ल्याने गॅसची समस्या दूर होते. 24. काळे मीठ आणि जिरे मिसळून दही खाल्ल्याने दही तर चविष्ट लागतेच, त्याचबरोबर भूकही वाढते. 25. कंबरदुखीचा त्रास असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश करावी. नक्कीच फरक पडतो. 26. सांधेदुखीसाठी रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करून झोपावे. नक्कीच आराम मिळतो. 27. लहान मुलांना सर्दी झाली असेल तर ओवा गरम करून एका कापडामध्ये बांधून छाती शेकावी. सर्दी कमी येते. 28. 1 वर्षाच्या आतील बाळाच्या जर पोटात दुखत असेल तर बाळाच्या आईने ओवा चावून त्याच्या पोटावरती तसेच तोंडामध्ये फुकावा. पोटदुखी कमी होते. 29. उतार वयामध्ये जर हात पाय सुन्न होण्याच्या समस्या असतील तर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मध आणि 1 लिंबूचा रस घालून सतत 40 दिवस प्यावे. 30. दररोज गुलाबाच्या फुलांचा वास घेतला पाहिजे. यामुळे चिंता व नैराश्य कमी होते. 31. शक्य असेल तर स्त्रियांनी दररोज केसामध्ये सुगंधित फुले घालावीत. यामुळे मन प्रसन्न राहते, त्यामुळे चिंता नैराश्य दूर होते. थँक्यू फॉर वॉचिंग.